भंडारा, गोंदिया, नागपूर तीनही जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांपासून ऑटो चालक मालक संघटनेच्या वतीनं बंद पुकारण्यात आलेला आहे आणि काय नेमकं कारण आहे आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। आपल्यासोबत बोलण्याकरिता चालक आहेत। काय सांगाल, काय नेमक्या मागण्या आहेत आपल्या, कशा मागण्यासाठी आपण हे बंद पुकारलेलं आहे? जे प्रायव्हेट टावर्स आहेत चालून प्रायव्हेट टावर जे चालत आहेत का नाही त्याच्यापासून आमचा बहुत नुकसान होत आहे। त्यांनी स्पेशल परमिटच्या नावाने आणि हा त्यांचा स्पेशल परमिट ह्या 41 लोकांच्या नावाने ते परमिट काढत आहेत। ते 41 लोकांच्या नावाने ते परमिट काढत आहेत आणि सवारी नागपूर ते गोंदिया अशी नेत आहेत। म्हणजे ते प्रशासनालाही धोका देत आहेत, RTOला धोका देत आहेत, पोलीस प्रशासनाला धोका देत आहेत, RTOकडून स्पेशल परमिट काढून रे हे सर्वांना धोका देत आहेत। वरून आमच्यावर ते दबाव टाकत आहेत का आम्हाला का सवारी परमिट आहे जे टुरिस्ट परमिट असून ते सवारी डोहारत आहेत। नक्कीच, तर टुरिस्टची परमिशन असल्यानंतर ते सवाऱ्या घेऊन चालले आणि त्याच्यामुळे ऑटो चालकांना अडचण येतात। आपण पुन्हा जाणून घेऊ, काय सांगाल? माझं नाव राजेश्वर साखरे, मी कोमारा राहतो आणि गोंदियावरून ट्रॅव्हल नागपूरला जाते। ते प्रत्येक स्टॉपला 10 रुपये 5 रुपये, ऑटोवाल्यांना नुकसान, आम्हाला नुकसान, उपासमारीची वेळ आहे, आत्महत्या करायची वेळ आहे, घरी रुपया जात नाही, घरचे लोक तर बाजारात होत नाही, आमचं घरी अशी तणातण आहे, मुलांना शिक्षणाला पैसा, याला पैसा, द्यायला पैसा राहत नाही, डिझेलला पैसा राहत नाही, कधी कधी रड येतो, काय करावा, मरायची वेळ आलेली आहे। शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत आणि त्यांनी या बंदला जो आहे पाठिंबा दिलेला, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल आपण? मी पद्माकर बावनकर, जिल्हा प्रमुख भंडारा जिल्हा शिवसेना। आज आपण इथं पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन दिलं आहे। निवेदन वास्तविकता ह्या सर्व लोकांवरती ऑटो चालक मालक जे आहेत टाटा मॅजिक त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। कारण काही धनाढ्य लोक गोंदिया ते नागपूर अशी ट्रॅव्हल्स चालवत आहेत, परंतु त्या ट्रॅव्हलचा परवाना काढताना परमिट काढताना ते खोट्या नाव देऊन खोट्या नावाने परमिट काढत आहेत, पण कधी वास्तविकता त्या नावाचे लोक त्या गाडीमध्ये बसलेले राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे आणि प्रत्येक स्टाफवरती छोट्या स्टाफवरती ते आपली गाडी थांबवून ते प्रवासी उचलत आहेत। त्याच्यामुळे यांना काही मिळणारे प्रवासी हे ते घेऊन जात आहेत आणि यांना कुठेही काही 2 रुपये वाचत नाहीत, त्यामुळे यांना उपासमारीची वेळ आली आहे। मी भंडारा जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं यांच्या बंडाला बंदला आम्ही पाठिंबा घोषित करतो आहे आणि मी शिवसेनेतर्फे असे सांगतो आहे की यांच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यात याव्या, नाही अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करू। नक्कीच, तर ज्या प्रकारे आता ऑटो चालक मालक लोकांचे आहे नुकसान होत आहे, कारण की ट्रॅव्हल्स जे आहेत ते लांबच्या पल्ला गाठायला बनलेले आहेत। मग आता तरीसुद्धा ते कमी अंतर असलेल्या प्रवाशांनासुद्धा आपल्या ट्रॅव्हल्समध्ये घेत असल्याने ऑटो चालकांवर जे आहे उपासमारीची वेळ आली असून आता या ऑटो चालकांनी संपाचा बंड पुकारलेला आहे। त्यामुळे आता ट्रॅव्हल्स चालक आता या बंडाला नमतात का हे बघण्यासारखे आहे। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।